नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. 700 वर्ष जुना असा इतिहास असलेलं एक प्राचीन मंदिर जे मडलं आहे. श्रावणाचा पहिला सोमवार आणि कावड यात्रेसोबत आपणही आज प्रवास करणार आहोत आणि ह्या मंदिराचा इतिहास जाणून घेऊ. श्रावणातलं पहिलं दर्शन घेऊ आणि ब्लॉगमध्ये सोबत राहा. बघूया अजून काय काय कसं दर्शन होतं आहे, कशी लाईन आहे, मंदिर प्रशासनाची कशी सोय आहे, सगळ्या गोष्टी बघू. चला. शिवशंकरा तूच ह्या जगाचा आधार, तुझ्या चरणी नवा दिवस. कधी कधी आयुष्यात एक थांबा घ्यावा लागतो, गर्दीतून दूर स्वतःला शोधण्यासाठी, आणि त्या शोधाचा मार्ग थेट परमेश्वराकडे जातो. आज आम्ही आलो आहोत मुंबईच्या गजबजलेल्या जीवनात एक शांत कोपरा शोधायला. मला पश्चिमेकडील मडगावात वसलेलं किल्लेश्वर म्हणजेच मुक्तेश्वर महादेव मंदिर. काही जण म्हणतात हे मंदिर 200 वर्ष जुनं आहे, तर काहींच्या मते हे 700 वर्षाचा इतिहास आपल्यात सामावलेला आहे. इतकं प्राचीन आणि तरीही अजून शुद्ध, पवित्र आणि शांत असं मंदिर. या मंदिरात पाऊल ठेवलं की एक वेगळीच ऊर्जा जाणवते. जणू काही काळ थांबतो आणि नुसत्या हृदयाच्या संपदाने ओम नमः शिवाय हा जप मनात गुंजायला लागतो. हा श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. हा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि त्याचं औचित्य साधून आम्ही आलोय कावड यात्रेच्या भक्तांसोबत या मंदिरात दर्शनासाठी. कावड यात्रा म्हणजे केवळ पायपीट नव्हे, ती असते श्रद्धेची चाचणी आणि भक्तीची पराकाष्ठा. या यात्रेत विशेष बाब म्हणजे महिलांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. मस्तकावर कावड घेऊन हर हर महादेवच्या जयघोष करत त्यासुद्धा निसंशय भक्तीच्या मार्गावर चालत होते. या मंदिराचा परिसर, सुटलेली झाडाची सावळी, मोकळा वारा, शांत वातावरण, ध्यानासाठी, प्रार्थनेसाठी जणू स्वर्ग समान असं ठिकाण. अपूर्व एक तुझं रूप, संसाराच्या कडव्या गोडीचा तूच साक्षात्कार, श्रावणाच्या चंद्रप्रभेचा शीतल सुकास, तूच ह्या कणा कणात पसरला पावन आशीर्वाद. शिवशंकरा तूच ह्या जगाचा आधार, तुझ्या चरणी नवा दिवस उगवतो, तुझ्या उजेडात सारा आकाश भासतो. शिवशंकरा तूच ह्या जगाचा आधार, तुझ्या चरणी नवा दिवस उगवतो, तुझ्या उजेडात सारा आकाश भासतो. पार्वतीच्या साकल्याची तूच चंद्रमास, मुक्ती मोक्षाच्या सुरात लहरतो आहेस. शिवगंगा पावन लावणीत सौंदर्य, शिवशंकरा तुझ्या महिमा अनंत आणि दैवी. पावन नदीच्या धारेला तुझं आशीर्वाद, सर्व आशात मनाच्या सोडवण्याची कला. रुद्राच्या नादात तुझ्या लहरींचा गंध, शिवशंकरा तुझ्या साधना ही जीवनाची गत. पुजारी मनापासून पूजेला वाहतात. त्यांच्या शुद्ध भावना, मंत्रोच्चाराचा नाद आणि कापूर, चंदन, फुलांचा सुवास सगळं मिळून एक दैवी वातावरण तयार झालं होतं. शिवरात्रीच्या वेळी येथे हजारो भक्त एकत्र येतात. प्रत्येकजण आपली व्यथा, आपली दुःख आणि आपल्या आशा शिवाच्या चरणी अर्पण करतो. कारण हे मंदिर केवळ एक वास्तू नाही, हे एक श्रद्धेचं स्थान आहे, मनाचं समाधान देणारं असं ठिकाण आहे. आजच्या दिवसाचं सौंदर्य म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि एकमेकांमधील सामंजस्य. कोणता भेदभाव नाही, वय, लिंग, वर्ग काहीच नाही. सगळे एकत्र महादेवाच्या चरणी. कधी कधी काही जागा असतात ना, जिथे आपण काहीच मागत नाही, फक्त बसतो आणि स्वतःला विसरतो. किल्लेश्वर महादेव मंदिर म्हणजे असाच एक ठिकाण आहे. मालाडसारख्या शहरात एक शांत कोपरा, जिथे निसर्ग, श्रद्धा आणि अध्यात्म याचा सुंदर असा संगम तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही कधी मडच्या रस्त्यावरून जात असाल ना, तर या मंदिराला नक्कीच एकदा भेट द्या. शांत बसा, डोळे मिटा आणि तुम्हालाही जाणवेल शिवतत्व आपल्या श्वासात आहे. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. दिवस उगवतो तुझ्या उजेडात सारा
आकाश भासतो पार्वतीच्या साकल्याची तूच चंद्रमास मुक्ती मोक्षाच्या सुरात लहरतो आहेस शिवगंगा पावन लावणीत सौंदर्य शिवशंकरा तुझ्या महिमा. श्रावणाचा पहिला सोमवार आणि आमचं आत्ता दर्शन होऊन बाहेर आलं आणि चहाचा उपलब्ध स्वाद घेतो. खूप सुंदर असं दर्शन झालं आणि कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं. भयंकर सुंदर असं दर्शन झालं. श्रावणाचा पहिला सोमवार आणि किलेश्वर मंदिर होतं. नादात तुझ्या लहरींचा गंध शिवशंकरा तुझ्या साधना ही जीवनाची व्रत. आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. श्रावणातला हा पहिला सोमवार आणि हे मंदिराचा ब्लॉग कसा वाटला वाट बघतोय तुमच्या अभिप्रायाची. भेटू पुन्हा एक नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.